नासाचं अंतरिक्ष मिशन ॲक्सियम 4 यशस्वीरित्या आकाशात झेपावलं. फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला 3 क्रू मेंबर्सचं आकाशात झेपावलं. ॲक्सियम 4 यशस्वीरित्या अवकाशात झेपावल्यानंतर शुभांशुची आई भाऊक यानाच्या यशस्वी उड्डाणानंतर कुटुंबियांचा एकच जल्लोष. शुभांशु शुक्ला अंतराळ मोहिमेचे कॅप्टन. 1984 साली विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या सोव्हिएत भारत अंतराळ मोहिमेनंतर शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे ठरले दुसरे भारतीय. व्हॉट अ राईड असं म्हणत शुभांशु शुक्ला यांचा अंतराळातूनच देशवासियांना संदेश. 41 वर्षांनी आपण पुन्हा एकदा अंतराळात पोहोचलोय असा दिला संदेश. पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे 3,600 कोटी मंजूर. वनाज ते चांदणी चौक 2A आणि रामवाडी ते वाघोली 2B उन्नत मार्गांच्या निर्माणासाठी निधी. ठाण्यातील मोघरपाडा मेट्रो कारशेडला हायकोर्टाचा हिरवा कंदील. मेट्रो हा समाजोपयोगी आणि बहुउद्देशीय प्रकल्प, सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीनं लोकोपयोगी प्रकल्प असल्यानं त्याला विरोध करणं योग्य नाही, हायकोर्टाचं निरीक्षण. मुंब्रा लोकल अपघाताच्या प्राथमिक अहवालाची माहिती समोर. दोन्ही लोकल एकमेकांना घासल्या नसल्याचा निष्कर्ष. दोन्ही लोकल ट्रेनमध्ये 0.75 मीटरचं अंतर होतं. दोन्ही लोकल या ताशी 75 किलोमीटर वेगानं धावत होत्या अशी माहिती. मुंब्रा लोकल दुर्घटना प्रकरण. प्राथमिक अंदाजातील माहिती समोर. बॅग घेऊन प्रवास करणारा एक प्रवासी कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकलच्या दरवाजात उभा होता. हा प्रवासी पडला आणि कदाचित याच प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाशांना लागल्यानं इतर प्रवासी देखील पडल्याचा अंदाज. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात एकत्रित आंदोलन. या संदर्भात खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाईंनी प्रादेशिक कामगार आयुक्तांची घेतली भेट. 2026 पासून सीबीएसई बोर्डाची 10वीची परीक्षा वर्षातून 2दा होणार. सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय. फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा परीक्षा होणार तर मे महिन्यात दुसऱ्यांदा परीक्षा. फेब्रुवारीमध्ये होणारी परीक्षा देणं बंधनकारक. मुंबईतील MHB कॉलनी पोलिसांनी चोरीचे 13 कोटींहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने आणि थार गाडी केली जप्त. आरोपींमध्ये राजकोटमधील 19 वर्षीय जिग्नेश कुचडिया, त्याचे वडील नाथाभाई कुचडिया आणि मित्र यश जेवाभाई यांचा समावेश. आरोपी जिग्नेश मुंबईत आला असता त्याने सहकार्याच्या अनुपस्थितीत फ्लॅटमधून सोनं चोरून थार गाडीनं गुजरातला पळ काढला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांना पकडलं. कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या धावत्या बसमधून पडून अपघात. तुषार देशमाने या ITI मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा डावा हात फ्रॅक्चर. नातेवाईकांचा चालक आणि वाहकावर निष्काळजीपणाचा आणि असंवेदनशीलतेचा आरोप. वसईतील सनसिटी ग्रास रोडवरती अचानक समोर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार नाल्यात कोसळली. चालक काचा फोडून वेळीच बाहेर आल्यानं जीव वाचला. डोंबिवलीत कार आणि रिक्षाच्या धडकेनंतर कार चालकानं 70 वर्षीय रिक्षा चालकांना मारहाण केल्याची घटना. मानसिक तणावातून रिक्षा चालकाची आत्महत्या. रोहतकमधील एका तरुणाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला कंटाळून आत्महत्या. पत्नी त्याच्या वडिलांची हत्या करून मालमत्ता विकून मुंबईत स्थायिक होण्यासाठी दबाव आणत होती. तरुणाचा व्हिडिओ बनवून गंभीर आरोप. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.